पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीत 2 लोखंडी तलवार सोबत बाळगणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद यांची कारवाई. दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात अउघड गुन्हे आरोपी शोधकामी पुसद ते शेंबाळपिंपरी रोडने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की इसम नामे आकाश राजू पवार याच्याकडे 2 खाकी रंगाचे बॉक्स असून त्यामध्ये लोखंडी तलवार बाळगून तो पुसद ते शेंबाळपिंपरी रोडवर थांबला असून तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करून दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता आहे अशी मुखबिराद्वारे खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी 2 पंचांसह पुसद शेंबाळपिंपरी रोड येथे जाऊन इसम नामे आकाश राजू पवार यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळील खाकी रंगाच्या बॉक्सची पाहणी केली असता त्यामध्ये 2 मॅन लावलेल्या गोल मूठ असलेल्या लोखंडी तलवार किंमत 6,000 रुपये मिळून आल्याने ते जप्त करून ताब्यात घेऊन इसम नामे आकाश राजू पवार वय 34 वर्ष राहणार भोजला तालुका पुसद जिल्हा यवतमाळ याचे विरुद्ध पोलीस स्टेशन पुसद शहर येथे कलम 425 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहाय्यक फौजदार मुन्ना आडे, पोलीस हवालदार संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, पोलीस शिपाई सुनील पंडागळे, चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे, चालक पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या सदरची कारवाई पार पाडली आहे.